महाराष्ट्र सरकारने अखेर राज्यातील महिला, पुरुष आणि मुलांसाठी सर्वांसाठीच सरसकट घेतला मोठा निर्णय. एकनाथ शिंदे दरवेळेस आपला वेगवेगळा मोठा निर्णय घेण्यामध्ये यशस्वी होतात. सर्वसामान्यांच्या हृदयाला हात घालणाऱ्या योजना एकनाथ शिंदेंनी राबवल्या आणि आता तशाच प्रकारची योजना आज मोठ्या निकाली लावली असून एकनाथ शिंदेंच्या तर्फे राज्यातील मित्रांनो सर्वच सरसकट लोकांना आता एस.टी. प्रवास मोफत ही आहे सगळ्यात मोठी अट आणि तुम्हाला काढावं लागेल हे कार्ड. मित्रांनो, ही बातमी आपल्या सर्व नातेवाईकांना, शेजाऱ्यांना आणि मित्रांना देखील फॉरवर्ड करा. आज म्हणजे 15 ऑगस्टपासून हा निर्णय संपूर्ण महाराष्ट्रभर लागू करण्याचं शिवसेनेचे परिवहन मंडळाचे मंत्री असणारे प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतला असून राज्यात या निर्णयाने मात्र मित्रांनो सगळीकडेच या निर्णयाची वाहवा केली जात आहे. नेमकी अपडेट काय आहे ती आपण आता जाणून घेऊया. मित्रांनो, एस.टी. प्रवास हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असतो. ग्रामीण भागामध्ये एस.टी. शिवाय प्रवास करता येत नाही, याचाच हा निकाल सध्या सर्वांना आवडला असून या निर्णयाचं स्वागत केले जात आहे. एस.टी. प्रवास मोफत, एस.टी. प्रवास फ्री, सरसकट सर्वांना या टायटलमध्ये सगळं आलं. मात्र तुम्हाला करायच्या आहेत या 3 गोष्टी. जर तुम्ही शाळकरी विद्यार्थी असाल, जर तुम्ही विद्यालयीन विद्यार्थी असाल किंवा महाविद्यालयीन असाल, मुलगा असो किंवा मुलगी, पुरुष असो किंवा महिला, वृद्ध असो किंवा तरुण, या सगळ्यांसाठीच हा निर्णय घेतलेला असून या निर्णयाला मात्र सगळीकडूनच अतिशय आनंदाच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मध्यंतरी महिलांना हाफ तिकीट केले असून त्या महिलांना देखील सरकारने हे मोठं गिफ्ट दिलं होतं आणि जे 75 वर्षाच्या वरती आहेत त्यांना देखील हे हाफ तिकीट सरकारने फुल तिकीट कमी म्हणजे त्यांना ₹0 तिकिटावरती संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास दिला होता. आता मात्र महाराष्ट्र सरकार एस.टीसाठी नव्या योजना महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तत्पर आहे. असंच एकनाथ शिंदे यांनी ही योजना आणली असून या योजनेमुळे राज्यातील भल्या लोकांचं खूप भलं झालं आहे. सर्वसामान्य गरिबीला हात घालणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव ओळखलं जातं. आता तुम्ही म्हणाल की नेमका एस.टी. प्रवास कुठे, कसा आणि कुणाला मोफत, त्यासाठी काय करावं लागेल, कोणती कागदपत्र जमा करावी लागतील, तर हा नेमका प्रवास कुणाला मोफत आहे, महिलांना आहे का पुरुषांना आहे, मुलांना आहे का शाळेतील विद्यार्थ्यांना आहे की वयस्कर लोकांना आहे, तर याची देखील तुम्हाला सगळ्यात मोठी अपडेट आम्ही सांगतोय. सरसकट मोफत प्रवास ही सगळ्यात मोठी संकल्पना राबवण्याचा हेतू महाराष्ट्रातील गरीब घरातील सर्वसामान्य नागरिकांना एस.टीने सुखकर प्रवास व्हावा हा एकच उद्देश घेऊन ही सरकारी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या प्रकारे 2024 साली लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये आणली, प्रत्येक महिलेच्या बँक खात्यावरती ₹1500 देण्याचा सरकारने मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळं सध्या राज्यातील महिलांचं खूप मोठं आर्थिक प्राबल्य वाढलं असून त्यांना आर्थिक पाठबळ मिळालं असून त्या महिला देखील सध्या सरकारचे आभार मानत आहेत. आणि अशाच प्रकारे या योजना चालू असताना सरकारने आता ही नवीन योजना आणली असून एस.टीने आपल्याला तालुक्याला जाण्यासाठी, एस.टीने आपल्या जिल्ह्याला जाण्यासाठी, पुणे, मुंबई या मोठमोठ्या शहरांकडे जाण्यासाठी, तुम्हाला गावाकडून शहराकडे, शहराकडून गावाकडे जाण्यासाठी, प्रत्येक वेळेस शाळेत जाण्यासाठी, महाविद्यालयात जाण्यासाठी, या प्रत्येक वेळेस आपण ग्रामीण भागामध्ये एस.टीची संकल्पना राबवतो. एस.टी शिवाय आपण कुठे जाऊ शकत नाही, सर्वसामान्य घरातील मुलं कुठे जाऊ शकत नाहीत. आणि हाच हेतू समोर ठेवून सध्या एकनाथ शिंदे हे मोठमोठे निर्णय घेत असतात. सध्या महाराष्ट्रामध्ये त्यांची शिवसेना चांगलं काम करत आहे. हे काम करत असताना एकनाथ शिंदेंना देखील खूप मोठा आनंद होतो. आणि नेमका विषय काय आहे, त्यांनी कुणाकुणाला या योजनेचा लाभ घ्यायला सांगितलं आहे, तर सगळ्यांना मोफत प्रवास कसा आहे, त्यासाठी कोणती कागदपत्र लागतील याची त्यांनी डिटेल्स माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये आपण देत आहोत. तेव्हा व्हिडिओ तुम्हाला हा शेवटपर्यंत बघावा लागेल जेणेकरून तुम्हाला 15 ऑगस्ट या पुढच्या आठवड्यापासून हा प्रवास मोफतपणे तुम्हाला करायचा आहे. तेव्हा मित्रांनो, ही बातमी सध्या राज्यातील जवळजवळ 12 कोटी जनतेसाठी महत्त्वाची आहे. राज्याची लोकसंख्या वाढत चालली असून 12 कोटीचं पार लोकसंख्या जाण्याची शक्यता वर्तवली असताना एवढ्या जनतेला हा मोफत प्रवास कसा, तर कुणाकुणाला मोफत प्रवास आहे याची देखील विचारणा सरकारला सध्या केली जात आहे. सरकार यावरती आपली वेगवेगळी स्पष्ट मतं व्यक्त करत आहे. त्यावेळी आपण पहिले बघूया, अशी 10 व्यक्ती आहेत, 10 अटी आहेत ज्यांना हा मोफत प्रवास आहे.
तुम्हाला पहिली अट तुम्हाला सांगतो की ज्यांचं वय 75 वर्षाच्या पूर्ण झालं आहे अशा महाराष्ट्रातील नागरिकांना एस टीचा प्रवास 100% फ्री करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून सरकारच्या या निर्णयाचं स्वागत देशभरामध्ये केलं जात आहे. महाराष्ट्रामध्ये वयस्कर लोकांना तीर्थस्थानात जाण्यासाठी किंवा कुठे बाहेर फिरण्यासाठी, तालुक्याला जाण्यासाठी, जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी या योजना आम्ही राबवतोय असं एकनाथ शिंदेंनी मोठं मत व्यक्त करून राज्यातील जवळजवळ 70 लाख ज्येष्ठांना याचा फायदा होणार असून सरकारचा हा निर्णय सगळ्यात मोठा निर्णय म्हणून सध्या गणला जात आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं गेलं तर महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी राज्यात जवळजवळ 1 कोटीच्या आसपास महाविद्यालयीन विद्यार्थी आपला प्रवास बसने करतात, एस टीने करतात. तेव्हा त्यांना आपल्या शाळेला जाण्यासाठी, आपल्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी, महाविद्यालयात जाण्यासाठी सरकारने बस योजना आणल्या असून शाळेचा पास काढण्यासंदर्भात तो मोफत आणि फ्री द्यावा असे आदेश प्रत्येक महाविद्यालयांना, प्रत्येक शाळांना दिले असून प्रत्येक परिवहन मंडळाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी ती नोंदणी करायची आणि तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही विद्यार्थिनी या नात्याने बस प्रवास फ्री मोफत दिला जाईल असं सरकारने स्पष्ट केलं आहे. तेव्हा पुढची एक महत्त्वाची अट आहे, ती अट म्हणजे ज्यांचं वय 60 वर्षे आहे, जर 60 वर्षे असेल तर तुम्हाला देखील हा प्रवास अर्ध्या तिकिटामध्ये पूर्ण करावा लागेल. कारण की सरकारने आता ही योजना आणली असून तुम्हाला ही योजनाचा लाभ घेण्यासाठी सरकारने म्हटलं आहे की तुम्हाला NMC कार्ड करावं लागेल. जर ते कार्ड तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ होईल. म्हणजे तुम्हाला अर्ध तिकीट होण्यासाठी सरकारने ही योजना आणलेली आहे. इतरत्र महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी देखील सरकारने मोठा निर्णय घेतला असून लाडक्या बहिणींनी देखील आपलं NMC कार्ड 30 ऑगस्टच्या अगोदर काढून घ्यावं, अन्यथा तुम्हाला देखील तुमचा मोफत प्रवास बंद मिळेल. म्हणजे तुम्हाला प्रवास करता येणार नाही, तुम्हाला फुल तिकिटाने प्रवास करावा लागेल. या सरकारची योजना राज्यातील भल्या लोकांसाठी खूप महत्त्वाची असतात. आता सरसकट मोफत प्रवास कुणाला, मग हे देखील आपण आता बघणार आहोत. राज्यातील बऱ्याच लोकांना हा मोफत प्रवास मिळाला असून सरकारने देखील या सगळ्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. राज्यामध्ये ज्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे त्या प्रत्येकाला हा प्रवास मोफत देण्याचं ठरवलं आहे. मग त्यांचं वय 10 असो, त्यांचं वय 20 असो, त्यांचं वय 30 असो, मग त्यांचं वय 50 असो, या सगळ्यांनाच हा प्रवास मोफत देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानंतर तुम्ही जर महाराष्ट्र राज्यातील प्रतिष्ठित व्यक्ती असाल, आमदार, खासदार असाल, त्यांना देखील हा बसचा प्रवास पूर्णपणे 100% मोफत करण्याचा प्रताप सरनाईक यांनी निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे देखील स्वागत केलं जात असतानाच सर्वसामान्य देखील या निर्णयावरती नाराज आहेत. त्यामुळे हे निर्णय होत असताना सर्वसामान्यांना कोणता फायदा होणार हे देखील बघितलं जात आहे. तेव्हा मित्रांनो, ही होती आजची एस टीबद्दलची सर्वात महत्त्वाची अपडेट. तुम्ही हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून तुम्हाला NMC कार्ड काढल्याशिवाय 100% प्रवास करता येणार नाही, 50% तुम्हाला तिकीट मिळणार नाही. तेव्हा हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पाठवा. धन्यवाद.